गोकुळ दूध संघाला जवळपास 1108 दूध संस्था ज्या सभासद आहेत त्यांना अवसायनाच्या नोटिसा 2023 मध्ये आलेल्या होत्या. त्यावेळच्या काळामध्ये या अवसायनाच्या नोटिसींना दुग्ध विकास मंत्री माननीय विखे पाटील साहेबांच्या पत्राने स्थगिती देण्यात आलेली होती. परंतु पुन्हा हायकोर्टाच्या सर्किट बेंचमध्ये हा दावा दाखल झाल्याने या संस्थांचे सभासदत्व आणि या संस्थांचं अस्तित्व हे धोक्यात आल्याचं चित्र आपल्याला या निमित्तानं दिसतंय. परंतु तत्कालीन परिस्थितीमध्ये अशा अनेक दूध संस्थांनी वेगवेगळ्या कारणासाठी काही निकष पूर्ण केलेले नव्हते. ते निकष पूर्ण करण्याच्या दृष्टीनं त्यावेळच्या काळात नोटीस आल्यानंतर ते निकष पूर्ण करण्याच्या दृष्टीनं अशा संस्थांनी प्रयत्न केले होते आणि दरम्यानच्या काळामध्ये या व्यावसायिक प्रक्रियेला स्थगिती आल्यामुळं दुर्दैवानं या सगळ्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष झालेलं होतं. परंतु 1108 ह्या ज्या काही दूध संस्था आहेत त्या आज देखील कमी अधिक प्रमाणामध्ये दूध जमा करतात. कमी अधिक प्रमाणामध्ये त्यांचं लेखापरीक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यांचं लेखापरीक्षण पूर्ण झालेलं असताना काहींच्या निवडणुका मग ते कोरोना काळ असेल किंवा अन्य काही कारणास्तव थांबलेल्या होत्या. परंतु नजीकच्या काळामध्ये हे सर्व निकष पूर्ण करण्याच्या दृष्टीने या दूध संस्थांनी प्रयत्न केला असल्यामुळं या संस्थांचं अस्तित्व आणि या संस्था अवसानात काढण्याची जी प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेला शासनानं थांबवावं अशी विनंती करण्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्वजण जमलेलो होतो. आम्ही सगळेजण या संदर्भात निश्चितपणानं शासनाला पुन्हा विनंती करू आणि ज्यावेळी आम्हाला म्हणणं मांडण्याची संधी देईल शासन देईल त्यावेळी आम्ही आमचं म्हणणं शासन दरबारी निश्चितपणानं मांडू. बघा, सहकाराच्या राजकारणामध्ये गोकुळ दूध संघाला फक्त महाविकास आघाडीच्या संस्था सभासद आहेत किंवा फक्त महायुतीच्या संस्था सभासद आहे असं काही नाही. या गोकुळ दूध संघावर या जिल्ह्यातल्या प्राथमिक दूध संस्थांच्या जवळपास 5.5-6 लाख दूध उत्पादकांचा अधिकार आहे. यामुळे यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती असण्याचा प्रश्न नाही. महाविकास आघाडी महायुती हे निवडणुकीच्या रणांगणामध्ये आपल्याला आणावं लागतील किंवा त्याचा विचार त्यावेळी करावा लागेल. परंतु दूध संस्थांच्या हक्कासाठी आणि दूध उत्पादकांच्या हक्कासाठी ही कुठलीही विकास आघाडी किंवा युती ही न करता आपण संस्थांच्या आणि उत्पादकांच्या हितासाठी काम करणार आहोत. निवडणुकीच्या रणांगणामध्ये वरिष्ठ पातळीवरून जे निर्णय होतील ते निवडणुकीच्या बाबतीत ते होतील. परंतु संस्थांच्या अस्तित्वाच्या लढाईमध्ये या ठिकाणी महायुती किंवा महाविकास आघाडी असा कोणताही भेदभाव न मानता संस्थांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी आम्ही निश्चितपणानं लढू. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.